मेशी नगरीत भक्तीचा महाकुंभ. साधू गणेशनाथ महाराज मंदिराच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास दिमाखात प्रारंभ. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी येथील गणेशनगर परिसरात अध्यात्माचा जागर सुरू झाला आहे. साधू गणेशनाथ महाराज यांच्या 50व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी उत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा भव्य शुभारंभ गुरुवार 26 मार्च 2026 रोजी अत्यंत उत्साहात करण्यात आला. वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जपत यंदा या सोहळ्याचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी सकाळी 8 वाजता गावातून भव्य मांडव मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले वारकरी टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने मेशी नगरी दुमदुमून गेली होती. या मिरवणुकीने सप्ताहाच्या मुख्य मंडपात प्रवेश केल्यानंतर विधिवत पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. यंदाचे 50वे वर्ष असल्याने आयोजकांनी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण कृष्णाजी माऊली जायखेडकर आणि परमपूज्य 1008 महामंडलेश्वर स्वामी ज्ञानचैतन्यजी महाराज यांच्या प्रेरणेने हा सोहळा पार पडत आहे. सप्ताहाच्या कालावधीत दररोज पहाटे 4 ते 6 काकडा भजन, सकाळी 8 ते 12 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, रात्री 8:30 ते 10:30 महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या दिग्गज कीर्तनकारांची मांदियाळी. या महोत्सवामध्ये प्रबोधनाचा वारसा पुढे नेण्यासाठी राज्यातील आघाडीचे कीर्तनकार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर 30 मार्च, हरिभक्त परायण सोपान महाराज सानप 27 मार्च, हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील 28 मार्च यांच्यासह अनेक दिग्गज आपल्या वाणीने भाविकांना मंत्रमुग्ध करतील. सोहळ्याची सांगता 2 एप्रिल रोजी हरिभक्ती परायण योगी दत्तनाथजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. या सुवर्ण महोत्सवासाठी मेशी आणि परिसरातील व गणेशनगरमधील सर्व भजनी मंडळे, तरुण स्वयंसेवक आणि ग्रामस्थ अहोरात्र मेहनत घेत आहेत. पिण्याचे पाणी, लाईट व्यवस्था, साऊंड सिस्टीम आणि भाविकांच्या बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंतीच्या दिवशी 2 एप्रिल रोजी या सप्ताहाची सांगता होईल. दुपारी होणाऱ्या भव्य सार्वजनिक महाप्रसारासाठी हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वृत्तसंकलन पवन गरुड, निवासी संपादक.